विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सोडून पाहणार आहोत। पहिला क्वेश्चन आहे बघा, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इज 15, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी 29, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 7 अँड देन फाइंड द नंबर ऑफ बी। तर बघा आपल्याला काय शोधायचं आहे, नंबर ऑफ बी शोधायचं आहे। तर पहिल्यांदा आपण काय करावं लागणार आहे मित्रांनो, आपल्याला ए युनियन बी हे लिहून घ्यायचे व्यवस्थित। बघा ए युनियन बी मध्ये काय काय येतं बघा, इथं लिहून घेऊया आपण। हे पहिला क्वेश्चन आहे, इथं लिहूया नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजेच काय असतं, ए चे एलिमेंट प्लस बी चे एलिमेंट्स मायनस त्यांचा इंटरसेक्शन मायनस करायचं, ए इंटरसेक्शन बी। तर आता ए चे एलिमेंट्स आपल्याला किती दिलेले आहेत, 15 दिलेले आहेत। मग इथे लिहूया 15। ए युनियन बी दिले आपल्याला किती, 29 बरोबर, प्लस नंबर ऑफ बी। ओके, आता आपल्याला ए इंटरसेक्शन बी सुद्धा दिलेले आहे, किती दिले बघा, 7 दिलेले, लक्षात ठेवा। ए युनियन बी म्हणजेच काय, ए आणि बी त्यातून दोघांमध्ये कॉमन असणारे मायनस होणार। मग आता बघा हा 29 तसाच राहणार, हा 15 इकडे प्लस इकडे आल्यानंतर तो मायनस होणार बरोबर, आणि हा 7 इकडे काय आहे, मायनस आहे, इकडे आल्यानंतर तो प्लस होणार, इकडे काय होणार, नंबर ऑफ बी उरणार फक्त। तर पहिल्यांदा आपण काय करायचं, याच्यातून हे मायनस करायचे। 14 मधून 15 गेल्यानंतर किती उरणार, 14 प्लस 7 इज इक्वल टू नंबर ऑफ बी। त्यानंतर 14 प्लस 7 इज इक्वल टू 21 म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी म्हणजेच एन बी किती आला, 21 आपला आन्सर आलंय। ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पहिला क्वेश्चन सोडवायचा आहे। ओके, तर आता बघा, आता पुढचा क्वेश्चन बघा, इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स। एका हॉस्टेलमध्ये 125 स्टुडंट्स आहेत, आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, त्यापैकी 80 स्टुडंट चहा पितात, 60 ड्रिंक कॉफी, 60 स्टुडंट कॉफी पितात, अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ, आणि 20 स्टुडंट जे आहेत ते टी आणि कॉफी दोन्ही पितात। आपल्याला म्हटलंय फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी। तर ड्रिंक टी, डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी म्हणजे चहा सुद्धा पित नाहीत आणि कॉफी सुद्धा पित नाहीत, तर असे स्टुडंट्स किती ते आपल्याला शोधायचे। तर मित्रांनो वेन डायग्रामच्या आधारे आपण हे पटकन शोधू शकतोय। बघा आता वेन डायग्रामच्या आधारे आपण हे पटकन शोधू शकतोय बरोबर। तर बघा कसं शोधायचं वेन डायग्रामच्या आधारे। वेन डायग्रामच्या आधारे कसं शोधायचं बघा, तर काय करायचं, जे टोटल स्टुडंट्स आहेत तो सेट यू घ्यायचा। या ठिकाणी म्हणूया लेट यू बी द सेट ऑफ टोटल स्टुडंट्स। सगळ्या स्टुडंटचा सेट काय घेतला आपण, यू घेतला बरोबर, म्हणजे नंबर ऑफ यू किती आला, 125। ओके, त्यानंतर लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंकिंग टी। टी पिणाऱ्या स्टुडंटचा सेट घेतला ए, नंबर ऑफ ए। टी पिणारे स्टुडंट किती आहेत, चहा पिणारे बघा किती होते बघा, क्वेश्चन मध्ये 80 स्टुडंट्स होते, मग इथं आपण लिहायचं 80। पुढे लेट बी द set of students
ड्रिंकिंग कॉफी. बरोबर. मग ह्यातले एलिमेंट्स किती आले? कॉफी पिणारे स्टुडंट्स किती होते? 60. आणि 20 स्टुडंट्स असे आहेत की ते दोन्ही पितात. बरोबर की नाही? मग आपण याच्यावरून काय करूया? आपण एक वेन डायग्राम काढूया. इथं छोटीशी वेन डायग्राम काढूया. हा आहे आपला सेट यू, युनिव्हर्सल सेट. बरोबर. सॉरी, इथं नाव लिहूया त्याचं आणि इथं लिहूया त्याचे सगळे एलिमेंट्स किती आहेत? 125. बरोबर. आता हा सेट घेऊया ए आणि हा सेट घेऊया बी. ह्याला नाव देऊया ए आणि ह्याला नाव देऊया बी. बरोबर. तर आता फक्त चहा पिणारे किती दोन्ही पिणारे किती आहेत बघा? 20 आहेत. बरोबर की नाही? फक्त चहा पिणारे. आता आपण ए मधले एलिमेंट्स किती घेतले होते? 80 घेतले होते. बरोबर की नाही? पण 80 मध्ये किती उरतात? दोन्हीकडचे कॉमन होत आहेत बघा. 80 मधून 60 वजा करावा लागणार आहे आपल्याला. 80 मधून 20 वजा करावा लागणार आहे, कारण की हा 20 इकडं पण मोजला जाणार आहे आणि तिकडं पण मोजला जाणार. मग 80 मधून 20 गेला किती उरले? 60 उरले. किती उरले? 80 मधून 20 गेल्यावर 60 उरले. 80 मधून 20 गेल्यानंतर फक्त कॉफी पिणारे होते 60. त्यातून 20 मायनस करायचे. किती उरले? 40 उरले. बरोबर. आणि हे दोन्ही पिणारे आहेत. आहे की नाही? तर वेन डायग्राम कळली तुम्हाला? हा 20 दोन्हीकडे मोजला जाऊ नये म्हणून आपण फक्त त्याचे हे लिहून घेतलं. आता ए युनियन बी बघा काय येणार आहे? ए युनियन बी लिहूया आपण. नंबर ऑफ ए युनियन बी काय येणार आहे बघा? इकडचे ए मधले 60, बी मधले 40. बरोबर. आणि इथले 20. युनियन म्हणजे सगळे मिळून येणार. बरोबर की नाही? आणि हा 20 जो आहे तो एकदाच मोजला गेलाय बघा, नाहीतर इकडं आणि इकडं मोजला गेला असता. किती झाले? 60 आणि 40 100, 100 आणि 20 120, 120 झाले. बरोबर की नाही? आता हे 120 स्टुडंट्स आहेत. ते एक तर चहा पितात, एक तर कॉफी पितात, किंवा दोन्ही पितात. है की नाही? मग आता उरलेले स्टुडंट्स किती ते आपण शोधायचे. बरोबर की नाही? मग आपण उरलेले स्टुडंट्स काढायचे असेल तर काय करावं लागणार आहे? नंबर ऑफ युनियन सेट मायनस नंबर ऑफ ए युनियन बी. बघा, नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट मायनस नंबर ऑफ ए युनियन बी. टोटल स्टुडंट आहेत 125, 125. त्यातून हे एकतर चहा किंवा कॉफी पिणारे स्टुडंट मायनस केले, म्हणजे 120 मायनस केले तर किती उरले? 5 स्टुडंट्स उरले की ते चहा सुद्धा पित नाहीत आणि कॉफी सुद्धा पित नाहीत. मग आपण लिहिणार सो 5 स्टुडंट्स डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. ओके. तर अशा पद्धतीने हे सोडवायचे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. आता मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 बघा. इन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट्स पास इन इंग्लिश, 60 स्टुडंट्स पास इन मॅथमॅटिक्स, 40 स्टुडंट्स पास इन बोथ सब्जेक्ट्स, नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट्स. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. तर बघा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये 50 स्टुडंट्स इंग्लिशमध्ये पास झालेत, 60 स्टुडंट्स मॅथ्समध्ये पास झालेले आहेत आणि 40 स्टुडंट दोन्ही सब्जेक्टमध्ये पास झालेले आहेत. असा एकही विद्यार्थी नाही की जो दोन्ही विषयांमध्ये नापास झालेला आहे. म्हणजे कोणत्या एका ना एका तरी विषयामध्ये तो पास झालेला आहे. आपल्याला म्हटले फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास ॲट लिस्ट वन सब्जेक्ट. म्हणजे हे सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आपल्याला, आहे की नाही? तर आपण बघा सोपी पद्धत घेऊया. बघा, इंग्लिशमध्ये पास होणारे 50, मॅथ्समध्ये पास होणारे 60 आणि बोथ सब्जेक्टमध्ये पास होणारे 40. एवढं लक्षात ठेवा. तर बघा, मग आपण ई जो सब्जेक्ट आहे, मग आपण ई सेट घेऊया. लेट सेट ई बी द सेट ऑफ स्टुडंट्स passed in English.
इंग्लिशमध्ये पास झालेल्या स्टुडंटचा सेट आपण काय घेतला, सेट ई घेतला. मग नंबर ऑफ ई काय घेणार, इंग्लिशमध्ये पास झालेले स्टुडंट किती होते, 50. त्यानंतर पुढे लेट एम बी द सेट ऑफ स्टुडंट्स पास्ड इन मॅथ्स मधले पास झालेला सेट म्हणूया. स्टुडंटचा सेट कोणता आहे, सेट एम. मग नंबर ऑफ एम, मॅथ्समध्ये पास झाले स्टुडंट्स किती आहेत बघा, 60 आहेत. बरोबर. मग आपण एक वेन डायग्राम काढूया. तर बघा वेन डायग्राम आपण अशी काढूया, अशी काढूया. ओके. ह्या सेटला म्हणूया सेट ई, या सेटला म्हणूया सेट एम. आता दोन्ही सब्जेक्टमध्ये पास झालेले स्टुडंट्स किती आहेत, 40 आहेत. बरोबर की नाही. मग ई मध्ये किती होते, 50 होते. बरोबर. हा 40 दोन्हीकडे काउंट होईल म्हणून आपण 50 - 40 करूया. ई मध्ये उरले 10. एम मध्ये किती होते, मॅथ्स मध्ये पास झालेले 60 होते. 60 मधून सुद्धा 40 मायनस करूया, उरणार आहे 20. बरोबर, उरणार आहे 20. मग आता यांची सगळ्यांची युनियन करूया. नंबर ऑफ ए युनियन बी. बरोबर. सॉरी, ए युनियन बी नाही, ई युनियन एम करूया. इथं ए युनियन एम आहे. कोणता आहे, ई युनियन एम करूया. ई युनियन एम, किंवा इथं लिहूया आपण नंबर ऑफ ई युनियन एम. तर आता यांची युनियन कशी होणार बघा. इथले येणार 10, दोन्हीकडचे येणार 40 आणि मॅथ्स मधले येणार 20. म्हणजे किती झाले, 70. म्हणजे टोटल स्टुडंट किती झाले, 70 झाले. मग या ठिकाणी म्हणूया सो द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज 70. तर अशा पद्धतीने हे सोडवायचे. ओके. आता पुढे मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 4. A survey was conducted to know the hobby of 220 students of class 9. म्हणजे क्लास 9 मध्ये 220 स्टुडंट्स आहेत, त्यांचा छंद जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. त्यांचा हॉबी होता रॉक क्लाइम्बिंग. 180 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज स्काय वॉचिंग. बघा 130 स्टुडंटचा छंद काय आहे, रॉक क्लाइम्बिंग. 180 स्टुडंटचा छंद काय आहे, स्काय वॉचिंग. आपल्याला म्हटले देर आर 110 स्टुडंट्स हु फॉलो बोथ हॉबीज. 110 स्टुडंटला दोन्ही हॉबीज आहेत, म्हणजे रॉक क्लाइम्बिंग पण आणि स्काय वॉचिंग पण. आपल्याला विचारलेलं आहे पुढे देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द हॉबीज. तर किती स्टुडंटला कोणताच छंद नाही. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. किती पैकी मुलांना फक्त एकच छंद आहे की तो रॉक क्लाइम्बिंगचा आहे. आणि पुढचा विचारलाय स्काय वॉचिंगचा फक्त छंद असणारे स्टुडंट्स किती. तर बघा आपण यापूर्वीचे जसे दुसरा आणि तिसरा क्वेश्चन सोडवला तसंच हे सोडवूया. तर बघा सेट युनिव्हर्सल सेट जो आहे तो काय घ्यायचा आपण, 220 घ्यायचा की त्याला आपण यू म्हणूया. मग आता इकडे सोडवूया आपण. बघा इथं सोडवूया आपण. 4 नंबरचा क्वेश्चन आहे. लेट सेट यू बी द सेट ऑफ टोटल स्टुडंट्स. टोटल स्टुडंटचा सेट आपण काय घेतला, सेट यू घेतला. मग सेट यू मध्ये किती आहेत टोटल, 220 आहेत. बरोबर. मग आता इथे म्हणा लेट सेट आर बी द सेट ऑफ स्टुडंट्स हॅविंग हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंगचा छंद असणाऱ्या मुलांचा आर आहे इथं म्हणून आर घेतला. ओके. मग आता इथं नंबर ऑफ आर किती येणार आहेत, रॉक क्लाइम्बिंगचा छंद किती मुलांना आहे, 130. पुढे लेट सेट एस बी
the set of students having hobby of स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंगचा छंद असणाऱ्या मुलांचा काय घेतला आपण? येस घेतला. म्हणजे त्याच्यामध्ये किती आहेत? 180 आहेत. किती आहेत? 180 आहेत. आणि 110 अशी मुलं आहेत की त्यांना दोन्ही हॉबीज आहेत. मग आपण इथं वेन डायग्राम काढूया. तर अशी काढूया वेन डायग्राम. इथं हा युनिव्हर्सल सेट आहे, त्याच्यामध्ये टोटल आहे 220. बरोबर. आता बघा, असं घेऊया आपण वेन डायग्राम. तर रॉक क्लाइम्बिंग करणारे आणि स्काय वॉचिंग करणारे. रॉक क्लाइम्बिंग करणारे 130 आहेत. दोन्ही छंद असणारे 110 आहेत. आणि स्काय वॉचिंग वाले 180 आहेत. तर आता हे दोन्ही जे आहेत की दोन्ही छंद असणारे मायनस करूया याच्यातून. 110 मायनस करूया 130 मधून. ओके. उरणार आहे 20. याच्यातून सुद्धा 110 मायनस करूया. इथं उरणार आहेत 70. बरोबर. आता आपल्याला पहिल्यांदा काय क्वेश्चन विचारलंय बघा. हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. किती स्टुडंट्सला दोन्ही पैकी एकही छंद नाही. मग आपण काय करायचा? आर युनियन यस हा यू मधून मायनस करायचा. बरोबर. मग या ठिकाणी म्हणूया नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट हॅव एनी हॉबी. मग काय करायचं इथं बघा, नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट मायनस नंबर ऑफ आर युनियन येस. तर बघा, युनिव्हर्सल सेटमध्ये किती आहे टोटल स्टुडंट? 220 मायनस. आता आर युनियन येस करायचं म्हटल्यानंतर हा 20 घ्यावा लागणार इथं, प्लस हा 110 घ्यावा लागणार, प्लस हा 70 घ्यावा लागणार. बरोबर. बघा आता 220 मायनस ह्यांची सगळ्यांचे ऍडिशन केले तर किती येते बघा. किती येते बघा. 110 आणि 20 130. 130 आणि 70 किती होतात? 200 होतात. म्हणजेच किती आलं? 20. म्हणजे 20 स्टुडंट असे आहेत की त्यांना कोणताच छंद नाही. मग या ठिकाणी म्हणूया आपण 20 स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी हॉबी. ओके. आता पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारलाय, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. रॉक क्लाइम्बिंगचा छंद असणारे फक्त मुलं किती आहेत बघा. तर बघा, या ठिकाणी आपण म्हणूया नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. तर बघा, रॉक क्लाइम्बिंग वाले मुलांचा काय घेतलाय आपण? सेट आर. नंबर ऑफ आर काय येणार आहे बघा. रॉक क्लाइम्बिंगचा हॉबी असणारे किती होते आपल्याला दिलेले? 130. बरोबर. किती होते? 130 होते. पण त्यापैकी 110 हे दोन्ही छंद असणारे आहेत. म्हणून याच्यातून आपण काय करायचंय? हा 110 मायनस करायचंय. काय करायचंय? 110 मायनस करायचंय. म्हणजे किती येणार आहे? 20 येणार आहे. ओके. आता पुढचा विचारलाय आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. स्काय वॉचिंग ओनली. मग आपण काय घेतलं होतं? नंबर ऑफ येस घेतला होता. ते टोटल स्टुडंट होते 180.
पण त्याच्यातून दोन्ही हॉबी असणारे 110 मायनस करायचे, किती येणार 70. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचे. ओके ओके, तर हे असं सोडवायचे. आता याच्या पुढचा क्वेश्चन बघूया. आता मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा. ऑब्झर्व द गिव्हन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. ही वेन डायग्राम काय करा बघा आणि राईट द फॉलोइंग सेट्स हे छंद लिहायचेत आपल्याला. तर आता बघा, हा युनिव्हर्सल सेट आहे, त्याच्यामध्ये हा सेट ए आहे आणि हा सेट बी आहे. तर आपल्याला पहिल्यांदा लिहायचेत फॉलोइंग सेट्स. तर आपल्याला ए सेट लिहायचा आहे, म्हणजे ए मध्ये असणारे एलिमेंटचे आपल्याला नावं लिहायचे. बघा, सेट ए मध्ये असणारे एलिमेंट. तर इथं आपण लिहूया एलिमेंट्स ऑफ सेट ए. तर आता बघा, ए मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत बघा. एक्स, वाय, झेड, एम आणि एन. बघा, ए मध्ये आहेत एक्स, वाय, झेड, एम आणि एन. मग इथं लिहूया एक्स, वाय, झेड, एम आणि एन. आता बी, सेट बी चे एलिमेंट बघा, पी, क्यू, आर, एम आणि एन. हे बी चे एलिमेंट्स आहेत बघा, इथे दिसत आहेत पी, क्यू, आर, एम आणि एन. मग इथं लिहूया पी, क्यू, आर, एम आणि एन. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे ए युनियन बी, म्हणजे ए आणि बी मध्ये मिळून असणारे एलिमेंट्स लिहायचे. मग लिहायचं इथं ए युनियन बी. तर बघा, ए युनियन बी म्हणजे यातले लिहायचे दोघांमधले मिळून. ए मध्ये आहे एक्स, वाय, झेड, बरोबर, एक्स, वाय, झेड. बी मध्ये आहे पी, क्यू, आर आणि दोघांमध्ये असणारे सुद्धा लिहायचे एम आणि एन. एकदाच लिहायचे एम एन, एक्स, वाय, झेड, पी, क्यू, आर, एम एन. आता आपल्याला लिहायचं आहे पुढचा सेट, लिहायचा आहे युनिव्हर्सल सेट. कोणता लिहायचा आहे? युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट मध्ये सगळेच येणार बघा. ए मधले येणार, बी मधले येणार, दोघांमधले येणार आणि त्याच्या बाहेर असणारे सुद्धा येणार. ओके, तर बघा, मग एक्स, वाय, झेड, पी, क्यू, आर, एम, एन आणि एस टी हे सगळे लिहूया आपण. एक्स, वाय, झेड, पी, क्यू, आर. बघा, ए मधले लिहिले, बी मधले लिहिले. आता ह्या दोघांमधले एम, एन आणि याच्या बाहेर असणारे सुद्धा ते युनिव्हर्सल सेट मध्ये आहेतच बघा, आहे का, एस टी. मग इथं लिहिणार आपण एस टी. ओके, आता युनिव्हर्सल सेट झाला. आता लिहायचं आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए, म्हणजे ए मध्ये नसणारे, ए मध्ये नसणारे कॉम्प्लिमेंट ऑफ ए. तर ए मध्ये नसणारे बघा कोणते आहेत बघा, पी, क्यू, आर आणि एस टी. हे ए मध्ये नाही आहेत, त्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणायचं. पी, क्यू, आर, एस टी हे झाले कॉम्प्लिमेंट ऑफ ए. तर पुढचं आपल्याला लिहायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ बी. तर बी मध्ये नसणारे कोणकोणते आहेत बघा. बी मध्ये नसणारे कोणते आहेत बघा, एक्स, वाय, झेड आणि एस टी. म्हणजे बीचे एक्स, वाय, झेड, एस टी. आता आपल्याला लिहायचंय कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी. बघा, म्हणजे ए युनियन बी मध्ये नसणारे कोणते ते लिहायचेत. कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी कोणते आहेत बघा, ए आणि ए बी दोघांमध्ये पण नसणारे कोणते, एस आणि टी. मग लिहायचं एस टी. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.